हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आता मी चाललोय बेडशेडवरती थोडीशी शॉपिंग, कारण उद्या आहे राखी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमेची अजून काही शॉपिंग झालेली नाही. त्यामुळे राख्या वगैरे घ्यायच्या आहेत आणि आम्हाला मार्केट जवळ म्हटलं तर बेडशेड जे आहे बेडशेडवरतीच व्यापारपेठ आहे आणि तिथं सगळं काही मिळतं. जसं कोल्हापूरमध्ये मिळतं ना तसं आमच्या बेडशेडवरती भेटतं सगळं. त्यामुळे जे काय घ्यायचं असेल ना ते आम्ही बेडशेडवरती जाऊनच खरेदी करतो. गावात पण दुकानं आहेत, पण जर चांगली व्हरायटी पाहिजे असेल तर बेडशेडवरती भरपूर अशी दुकानं आहेत, तर आपल्याला तिथंच जायचं आहे. तर आता मी चाललेली आहे म्हणून मी आता ही साडी घातलेली आहे ना जी, खूप मस्त अशी साडी आहे बघा. आणि ही सुद्धा मी जयश्री माने यांच्याकडनंच घेतलेली आणि त्यांनीच माझा ब्लाऊज शिवलाय. खूप सिंपल आणि छान सोबर असा ब्लाऊज त्यांनी पण शिवून दिलेला आहे. आणि अशा पार्टीवेअर साड्यांच्या मध्ये ना असं सिंपल ब्लाऊज ना छान दिसतो. ह्याला खूप काही वर्क जर केलं, खूप काही लेस वगैरे लावले तर अजिबात चांगलं दिसत नाही. जितकं तुम्ही सिंपल ठेवाल तितकीच साडी चांगली खुलून दिसते ब्लाऊजमुळे. तर तुम्हाला साडी दाखवते. मस्त असा मेहंदी कलर आहे आणि खूप मध्यंतरी ना हा खूप ट्रेंडिंगला कलर होता आणि त्यामध्येच मी घेतली होती त्यांच्याकडून आणि दाखवते तुम्हाला. आणि ह्याला प्रॉपर असे मोत्यांचे खडे आहेत ना त्याची लेस आहे बघा. सुंदर अशी लेस आहे. कोणाला हवी असेल तर तुम्हाला मी मोबाईल नंबर वरती टॅग करून देईल. तर हे बघा खूप छान दिसते आणि खूप पार्टीवेअर आहे साडी. मस्त आहे, सिंपल आहे, जास्त हेवी नाही आहे, खूप हलकी फुलकी आहे. कोणाला म्हणजे संपर्क साधा. हे बघा तर चला जाऊया आता आपण बेडशेडवरती. बेडशेडवरती जाण्यासाठी मी स्कूटीज घेऊन जाणार होते, कारण रिया आणि जानू माझ्यासोबत येणार होती आणि येताना मला श्यामलला पण घेऊन यायचं होतं, कारण ती दुकानात होती. मम्मी माहेरी गेली होती, आईकडे गेलेली आहे मम्मी. तर रस्ता पाहू शकते आमच्या गावचा खूप खराब झालेला आहे, खूप खड्डे झालेले आहेत रस्त्याचे. गणेशवाडी गावचा दाखव सगळ्यांनी. काय हा गणेशवाडी गावचा स्वर्ग आहे, सगळ्यांना एकदा भेट द्यायला सांग. स्वर्ग ते हाच. आमच्या गावातून बेडशेडवरती किंवा बीड कोल्हापूरला जाण्यासाठी स्वतःची वाहनं किंवा मग बेडशेडपासून मग कोल्हापूरपर्यंत मग बस वगैरे आहेत. पण तेवढी बेडशेड ते गणेशवाडी ये जा करण्यासाठी गाडीच वापरावी लागते. त्यामुळं मुली किंवा मुलं कॉलेजला जाताना गाडी सहसा घेऊन जातात, कारण अंतर खूप आहे. आणि या रस्त्यावरून जाताना खरंच खूप भीती वाटते या पोरांच्या हातामध्ये गाडी द्यायचं म्हटल्यावर, कारण आपल्यालाच भीती वाटते. मग त्यांचं काय सांगा, कुठं तर पडलीत तर खूप इजा होईल असं वाटतं. त्यामुळे रस्ता कधी करतात त्यांचं त्यांनाच माहिती. तर असो, इकडे येऊन आम्ही पोचलेलो आहे दुकानामध्ये आणि हे आहे आमचं केदार नमकीन स्वीट शॉप, जे की माझ्या भावाचं आहे. आणि ते फक्त बिस्किट सोडले तर सगळं प्रोडक्शन जे आहे ते स्वतःचं आहे. स्वतः राहुल आमचा हाताने बनवतो. तुम्हाला तर मी कारखाना दाखवलेलाच आहे, तिथं आपलं सगळं प्रोडक्ट तयार होतं. आणि आता राखी पौर्णिमेनिमित्त स्वीट म्हणून त्यांना गरम गरमच खाज्या आहेत बघा, कारण आपल्याकडे शिळा कुठलाही माल उपलब्ध नसतो. जे काय आहे ते तुम्हाला ताजं करून दिलं जातं, ऑर्डरप्रमाणे तुम्हाला तेही दिलं जातं. आणि म्हणजे विकण्यासाठी पण रेग्युलर इथे तो सगळं फ्रेशच माल ठेवला जातो. त्यामुळे तुम्हाला जर हवा असेल तर एकदा नक्की आवर्जून भेट द्या. केदार नमकीन म्हणून बेडशेडवरती आमचं दुकान आहे. तर ॲड्रेस तुम्हाला हवा असेल तर बेडशेड फाटा बीड रोड, तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर बीडाकडे जाणारा हा रस्ता आहे आणि बेडशेड फाट्यावरती हे आमचं शॉप आहे. तर इथे तुम्हाला सांगायचं म्हणजे होलसेलमध्ये सुद्धा तुम्हाला सगळं काही मिळून जाईल. जे काही नमकीन प्रोडक्शन आहे तुम्हाला सगळं होलसेलमध्ये मिळेल. तर राखी पौर्णिमेनिमित्त हे तयार गुलाबजामचं पण पॅकेट आले होते बघा. 1 किलोमध्ये पण होते आणि छोटे पॅकेटमध्ये पण होते. आता घरी करायची गरज नाही, पीठ मळा करा, त्याच्यापेक्षा इन्स्टंट तुम्हाला गुलाबजाम देखील मिळतील. आणि नाचणीच्या बिस्किटापासून ऑल आपले जे रेग्युलर बिस्किट आहेत ते पण आहेत, गव्हाचे बिस्किट आहेत, कोकोनट बिस्किट, नाचणी बिस्किट, असे भरपूर व्हरायटी बिस्किटमध्ये आलेले आहेत. आणि ही जी कळी आहे ती 0 साईजमध्ये आहे आणि जी आपण लाडवासाठी यूज करतो ना तर ती कळी आहे. आणि भरपूर असं डिमांड आहे या कळीला आणि भरपूर खपते. अगदी माल शिल्लक राहत नाही. इथपर्यंत कितीही काढली अगदी टनानं त्याचा माल निघतो हा, पण अजिबात शिल्लक राहत नाही. एवढी ती प्रसिद्ध आहे केदारची ती कळी.
म्हणजे आपण त्याला बुंदी पण म्हणतो आणि कळी पण म्हणतो. आपल्याकडे कळी म्हणतात, कळीचे लाडू त्यातला प्रकार आहे तो. तर असो, दुकानातून मग लागलीच आम्ही राख्या खरेदीचे कामासाठी गेलो होतो ना बेडशीटवरती, ते करण्यासाठी गेलो. राख्या खरेदी, इतक्या राख्या काय काय होत्या ना, नवीन नवीन व्हरायटी आल्या होत्या आणि A to Z मध्येच गेलो होतो. भरपूर अशी व्हरायटी होती, कुठली घेऊ आणि कुठली नको असं वाटत होतं. राख्यांची खरेदीसाठी ना खूप गर्दी झाली होती. मला वाटलं की आम्हालाच वेळ झाला वाटतं राख्या खरेदीला, पण नाही, खूप अशी गर्दी होती. त्यातल्या मग आम्हाला ज्या चॉईस आम्ही केल्या होत्या त्या सिलेक्ट केल्या आणि घेतल्या. मुलांच्यासाठी जानूने येऊन परत मग सिलेक्ट केल्या आणि मग आम्ही घरी आलो. तर 8:30 वाजलेले पाहिला ना, तर 8:30 वाजले बघा आम्हाला घरी यायला. येताना थोडासा नाश्ता आणलाय, सगळ्यांच्यासाठी सँडविच आणलेत. आता ते खाऊया आणि मग स्वयंपाक अजून बाकी आहे, स्वयंपाक करायचा आहे. चला. आई आई असं काय किती मिळाले अहो पाया नको, अभिनंदन. अहो पाया नको. जवळपास ताईंना 11 वाजले होते आणि जेवून खाऊन वगैरे निवांत आम्ही बसलो होतो. तोपर्यंत अचानक ना अक्कू दारावरती आली. अक्कू म्हणजे आमच्या चुलत दिरांची मुलगी, जिचं की नाव पूनम आहे, पण आम्ही प्रेमाने तिला अक्कू बोलतो. तर ती आली होती आणि ती सांगितलं तिनं की दादाचं सिलेक्शन झालेलं आहे. बाहेर येऊन पाहतोय तर गल्ली अगदी भरली होती, सगळीकडे गुलाल लावायला चालू होता, फटाक्यांची आतिषबाजी चालू होती. तर सिलेक्शन असं झालं होतं की जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये ना त्यांचं शिक्षकपदी निवड झाली होती त्यांची, त्यामुळे ते शिक्षक झाले. ना त्यांचा मुलगा रात्री जे तुम्ही बघितला सिलेक्शन झालं त्यांचा, रात्री निकाल लागला आणि ते शिक्षकपदी नियुक्त झालेले आहेत. आणि तोच रात्री गुलाल वगैरे सगळं अंगावर टाकलेला प्रयत्न केला खूप घालवायचा, पण हे काही जात नाही आहे. तर असो, राखी पौर्णिमेची तयारी करायची. राहुल लवकर येतो म्हटलं आहे, रोहितला मेसेज करून ठेवला आहे, तो पुण्यात आहे त्यामुळे तो येऊ शकत नाही, त्यामुळे त्याला मेसेज केला आहे. आणि चला मग बाकीची तयारी करून घेऊया. अजून घरातले कोणीही उठलेले नाहीत, बाकीचे सगळं झालं आहे, फक्त स्वयंपाक बाकी आहे. आता कोण कोण कसं जेवायला, राहुल कधी येणार आहे हे बघूनच मी स्वयंपाकाला घालणार आहे. कदाचित तो संध्याकाळीच येईल, कारण सकाळी त्याला घडत नाही, त्याला दुकान उघडायला जावं लागतं, त्यामुळे राखी वगैरे बांधून तो जाईल आणि संध्याकाळी येईल. मग पाहू कसं स्वयंपाकाचं काय करायचं. सकाळी मी लवकर उठली आहे, पण अजून चहा वगैरे काय घेतलेला नाही, त्यामुळे आता पहिलं तर चहापासून सुरुवात करणार आहे. बघू आता हे उठतात का, ह्यांना हाक देते आणि सोबत चहा घेते. मग आज ह्यांची सुट्टी आहे, म्हटलं जरा ह्यांच्यासोबत चहा शेअर करूया. तर माझी नित्यनेमाची माझी एक सवय आहे अंगाला, की उठल्या उठल्या आंघोळ वगैरे झाल्यानंतर पहिलं आधी देवघरामध्ये दिवा लावायचा. त्यामुळे मला तर खूप छान वाटतं, त्यामुळे पहिलं तर मी आधी दिवा लावते आंघोळ झाल्या. तर आज शुक्रवार होता, राखी पौर्णिमे दिवशी, तर लागलंच म्हटलं शुक्रवार आहे तर आपण उंबरठा पूजन देखील करून घेऊया. कारण मी शुक्रवार, मंगळवार आणि गुरुवार ह्या 3 दिवशी तर नक्की मी उंबरठा पूजन करून घेते. काल पण मी केला होता, कारण गुरुवार होता, कारण काल. तर आज पण म्हटलं शुक्रवार आहे त्यानिमित्त आणि आज राखी पौर्णिमेचा पण दिवस, पौर्णिमा आहे, त्यामुळे म्हटलं करूनच घेऊया. आणि तेवढंच पॉझिटिव्ह वाटतं, घरातही खूप छान वाटतं. एकदा तुम्ही करून बघा. उंबरठा पूजन केल्यामुळं ना अगदी मन प्रसन्न, घरही प्रसन्न आणि एक वेगळीच वाईब येते, पॉझिटिव्हिटी खूप वाढते. त्यामुळे मी नक्की करते, तुम्ही देखील करून बघा एकदा. हळदीचं लेपन करा, तुमच्याकडे गुलाबजल असेल तर हळदीमध्ये त्या गुलाबजल घाला, किंवा जर नसेल तर तुम्ही रेग्युलरच्या पाण्याने किंवा गोमूत्र असेल तर थोडंसं गोमूत्र घालून तुम्ही ते हळद भिजवून घ्यायची आणि ते लेपन करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्या हळदी कुंकू आणि रांगोळी वगैरे काढून घ्यायची. उंबरा इतका छान दिसतो ना, सुंदर, की बघतच राहावं असं वाटतं. आणि दिवसभर ते ना इतकं छान राहतं लेपन केल्यानंतर, रांगोळी वगैरे व्यवस्थित बसते त्याच्यावरती. आता मला इकडे ताईने ना असं प्लेन जो उंबरठा असतो ना तसा हवा होता, जेणेकरून रांगोळी वगैरे ना छान काढता येईल.
पण ही चौकट बसवतानाच ते तसाच आला होता चौकटीसोबत, त्यामुळे आता ते ॲडजस्ट करावं लागते. तिथे काय होते माहिती आहे का, थोडंसं रांगोळी काढताना खूप छोटी छोटी रांगोळी काढावी लागते, मोठी अशी बसत नाही. ते प्लेन पूर्वीचे असायचे बघा दगडी उंबरठे, मोठी मोठी रांगोळी आपल्याला त्याच्यावरती काढता यायची. आणि सिटीमध्ये पण आता चौकटीपेक्षा ते प्लेनच बसवतात, त्याच्यामुळे त्यांना ना रांगोळी वगैरे काढता येते. पण ते ह्याच्या फरशीची बसवण्यापेक्षा चौकट लाकडीच असावी, चांगलं असते ते लाकडीच असलेली. आणि सागवानी असली तर अतिउत्तमच. त्यामुळे असेच आता सगळीकडे जिकडे बघेल तिकडे असेच उंबरठे यायला लागलेले आहेत. तर जितकी होईल तितकी मी तिथं घालण्याचा प्रयत्न करते. थोडीशी खाली घालून घेते. आणि आज राखी पौर्णिमा म्हणून छोटीशी राखी काढली होती. त्याच्यानंतर आत आले, भात लावला, एकीकडे डाळ लावली आणि मग आता प्रॉपर चहा मी करून घेणार आहे. तोपर्यंत चहा अजून ठेवायचा बाकी होता. तोपर्यंत आमची रिया आली. रिया अगदी सकाळी लवकर उठते, उठून आवरून वगैरे ती आली होती. का तर दादाला राखी बांधायसाठी ती आली होती. पण खरं सांगते, अर्णव आणि जानू अजून देखील उठले नव्हते आणि मी देखील त्यांना हाक मारली नव्हती. कारण रोजचं त्यांचं शाळेचा व्याप असतो आणि आज सुट्टी आहे म्हणून मी त्यांना उठवलंच नाही. आणि ते वरती होते, त्यामुळे ती वरती गेली होती रिया त्यांना उठवायला. तिला सांगितलं की जाऊन त्यांना उठव, तोपर्यंत मी चहा बनवतो. बाकीचे माझं सगळं मी मुद्दामूनच आज उठवलं नाही, कारण क्लिनिंग करेपर्यंत ती नाही आलीत खाली तरी चालतं. कारण काय होतं आहे, ती मग इकडं तिकडं फिरतात आणि सगळं घर आणि परत अस्ताव्यस्त करतात. त्यामुळे म्हटलं त्याच्यापेक्षा उठवायचंच नाही त्यांना, आपलं सगळं बाकीचं काम आवरू दे, चहा वगैरे आमचा होऊ दे, त्याच्यानंतर उठवायचं. रिया वरती गेली आहे त्यांना उठवायला. तोपर्यंत आम्ही दोघांनी एकत्र चहा बसवून घेतला. रोजच्या घाई गडबडीत कामाच्या व्यापातनं त्यांना माझ्यासोबत चहा घेता येत नाही. कधी माझा चहा लवकर होतो, हे आंघोळीला मग गेलेत की मग माझं मी घेऊन टाकते, किंवा मग कधी एकत्र होतं कधी नाही होत. त्यामुळे म्हटलं की आज निवांत आहे, सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे आज सगळं निवांत चाललं होतं. तोपर्यंत लाईट गेली. चहा वगैरे झाल्यानंतर लागलीच देवपूजेलाही बसले मी. देवपूजा करताना आज शुक्रवार आहे, त्यामुळे कुंचन पण मला भरायचं होता. आणि आज कुठल्याही प्रकारची घाई गडबड नव्हती, मुलांचे टिफिन नव्हते, यांचाही टिफिन नव्हता. त्यामुळे काय व्हायचं, रोजचं काय होतं की यांचं टिफिन झाल्याशिवाय यांना सगळ्यांना घालवल्याशिवाय मी देवपूजा करत नाही. पण आज निवांत आहे, सुट्टीचा दिवस आहे म्हणून मग म्हटलं की स्वयंपाकच म्हणजे बाकी आहे अजून, त्यामुळे स्वयंपाक निवांत करायचं आहे. त्यामुळे आधी देवपूजा होऊ दे. सकाळी सकाळी देवपूजा केली की प्रसन्न वाटतं, हे मला माहिती आहे. पण माझं सकाळची गडबड असते, त्यामुळे मी कमीत कमी 10 ते 10:15 देवपूजा करते. पण आज सकाळी लवकर देवपूजा करते, त्यामुळे खरंच प्रसन्न वाटते. आणि आज कुंचन भरायचं होतं, तर कुंचनाचं मी तुम्हाला वेगळा ब्लॉग दिलेला आहे, तो तुम्ही नक्की चेक करा. आणि कुंचन खरंच जसं वैभवलक्ष्मी व्रत करतो ना, त्याप्रमाणेच कुंचनाची पण प्रसिद्धी आहे, किंवा तशी आपण पूजा केली तर त्याची प्रचिती पण आपल्याला येते. त्यामुळे मी कुंचन मागवला होता आणि खरंच तो घरात आल्यापासून मला तर खरंच खूप फरक जाणवतो. इकडे अन्नपूर्णा माता ही आज मी त्याचेही तांदूळ चेंज केले, कारण मी शुक्रवारी किंवा मंगळवारी असं आठवड्यातून कुठल्या तरी एका दिवशी मी चेंज करत असते. तर इकडे मी नवीन ब्लाऊज पीस घेतला होता आणि मला शुक्रवार आहे, त्यामुळे घरात जे कलश असतो आपला मंगल कलश, त्याचीच पूजा करायची होती. श्रावणातला एक तरी शुक्रवारची पूजा करावी असं म्हणतात, त्यामुळे म्हटलं की आज करूया, जितके आपल्याकडनं घडतात. आणि ही पूजा काय मोठी वगैरे करायची नव्हती, फक्त चौरंगाच्या खाली मी हळदी कुंकू वाहिलं होतं. त्याच्यानंतर एक छानसं स्वस्तिक काढून घेतलं होतं आणि मग चौरंग त्याच्यावरती ठेवून मग पूजा मांडणार होते. तर पूजेसाठी मी आधी सगळे देव वगैरे स्वच्छ करून घेतले होते. पूजा करतानाच मी देवपूजा करतानाच ना देव वगैरे चांगले घासले होते, कलश वगैरे चांगला धुवून ठेवला होता, पाणी कलशातलं चेंज केलं होतं. महत्त्वाचं म्हणजे काय की नारळाला मोड आला होता, त्यामुळे मला त्याची पण पूजा करायची होती. त्यामुळे म्हटलं की आज शुक्रवार आहे, पूजा करून घेऊया. आता जितके माझ्याकडून घडतात तितके मी ते पूजा करण्याचा प्रयत्न करेल, कारण ह्या श्रावण महिन्यात गुरुवारची आता स्वामी आहेत, गुरुवारची जर तुम्ही वेगळी स्वामींच्यासाठी पूजा केली तरी पण चालतं, शुक्रवारची लक्ष्मीची केली तरी पण चालतं. ते आपल्या घरासाठी पण आणि आपल्या फॅमिलीसाठी सगळ्यासाठी चांगलं असतं. त्यामुळे म्हटलं की आपल्या घरात जो मंगल कलश आहे त्याचीच आज आपण पूजा करूया. आता घरामध्ये सगळं अवेलेबल असतंच आपल्या, कारण आपण दिवाळीत लक्ष्मी फोटो आणतो लक्ष्मीची पूजा करण्यासाठी, तर ते सगळं होतं. श्रीयंत्र देखील होते. लागलं सगळी जी लक्ष्मीची रूपं आहेत ती सगळी मी खाली घेतलीत. लक्ष्मीचा फोटो, श्रीयंत्र आणि एक यंत्र आहे, ते पण श्रीयंत्रापैकीच आहे, पण त्याचं प्रॉपर आता नाव मी तुम्हाला नंतर सांगते. त्यासोबत अन्नपूर्णा माता ही सगळी लक्ष्मीची रूपं खाली घेऊन ठेवलीत. त्याच्यासोबत कुंचन पण, धनलक्ष्मी कुंचन, तोच देखील खाली घेतला. आणि छानशी गणपतीची मूर्ती आहे ती देखील खाली घेतली. आणि त्याच्या खाली ना तांदूळ सगळ्यांच्या खाली थोडं थोडं ठेवलं आणि त्यांना तिथं स्थायिक केलं. आता ह्यांच्यासाठी मला
मला कापसाचे पोते करायचे होते, तर तेच मी पोते बनवून घेते. जशी आपण छोटीशी नॉर्मल पूजा करतो ना वैभव लक्ष्मीची, त्याच प्रकारे मी इथं पूजा करते. फक्त एवढंच की मी सोन्याचा दागिना कुठलाही पूजलेला नाही, का तर आपल्याला फक्त आज मंगल कलश जो आहे त्याचीच पूजा करायची होती, त्यामुळे त्याचीच मी पूजा करते. आणि मग ते पोतं मी सगळ्या जसं नारळाला घातलं तसंच मी लक्ष्मीच्या फोटोला पण घालते, गणपतीच्या मूर्तीला पण घालते. आणि मग तुपाचा दिवा वगैरे लावणार. पूजेच्या आधी बसायच्या आधी दिवा लावायचा असतो, म्हणून मी देवाऱ्यामध्ये दिवा लावलेला आहे ऑलरेडी, म्हणून मी तुपाचा दिवा जो आहे तो थोड्या वेळाने लावला. नाहीतर जर आतमध्ये जर दिवा नसताना तर पूजेला बसायच्या आधी पहिला दिवा लावायचा, त्याच्यानंतर पूजेला सुरुवात करायची. आधी दिव्याची पूजा केल्याशिवाय पूजेला सुरुवात होत नाही, त्यामुळे आधी दिव्याची पूजा करायची आणि नंतर पूजेला सुरुवात करायची. तर इकडे छानशी मी पूजा करून घेतली, हळदी कुंकू वगैरे वाहिलं आणि मग छान अशी पूजा दिसते बघा, मस्त. थोडीशी जशी जमेल तशी थोडीशी रांगोळी काढून घेतली आणि मग आता स्वयंपाकाला तयारी केली. स्वयंपाक काही सकाळचा जास्त करायचा नव्हता, कारण राहुल संध्याकाळी येणार होता जेवायला, त्यामुळे आमचं रेग्युलरचं जे जेवण आहे तेच मी बनवणार होते. डाळ ही झाली होती शिजून, त्यामुळे म्हटलं तिलाच आता फोडणी देऊन घेऊया. आणि मला नाश्ताही बनवायचा होता सगळ्यांच्यासाठी, कारण जेवायला वेळ होऊ शकतो, कारण घरात आहेत म्हटल्यानंतर लवकर कोण जेवायला बघत नाहीत, त्यामुळे मग डाळीची वगैरे फोडणी देऊन ठेवली. जानूला पीठ मळायला सांगितलं होतं. कोणी ओढला? छान ओढलेस की, बघू राखी दाखव. डोरेमॉन लाईट लागते की ग. अरे या तर छान दिसायला लागल्यास. वा वा, मस्त ड्रेस घातलायस की. अर्णव रियाकडे जाऊन ना राखी बांधून आला होता आणि रियाने छानशी अशी डोरेमॉनची त्याच्यासाठी राखी आणली होती. तिने चॉईस केली होती, कारण त्याच्यामध्ये लाईट लागते आणि लहान मुलांना बघितलं ना माहिती आहे ना की जितके त्यांना अट्रॅक्टिव्ह असेल तितके त्यांना ती राखी आवडते, त्यामुळे तिनं ती डोरेमॉनची चॉईस केली होती त्याच्यासाठी. आणि त्याला आवरून ती घेऊन गेली होती तिकडे आणि मग राखी बांधून आली होती दोघं पण. छान अशी दोघंही तयार झाली होती. जानू मला थोडीफार मदत करत होती आणि इकडे नाश्त्याची तयारी केली होती मी, कारण आज घरी आहे त्यामुळे नाश्ता बनवूया म्हटलं. आणि आज मी नाश्त्यासाठी मेंदूवडे बनवले होते. चटणी बनवली नाही, कारण हे तळेपर्यंत सगळे संपून जात होते, त्यामुळे चटणी राहू दे म्हटलं. कसे झाले? अगं तळू तर द्या, चटणी करायची. बनवू शकत नाही, कोणच बनवू शकत नाही, एक नंबर कोणच बनवू शकत नाही. मी बनवू शकते. एवढी क्रिस्पी आणि एवढं टेस्टी आहे. अरे वा, गरम गरम आहे ना. गरम आहे रे. नारळ शेंडी काढून दे, नारळाची चटणी हे दोन ठेव, असा पसारा करून ठेवू नकोस. तुम्हाला सगळ्यांना आवडलं ना, बस मला समाधान मिळणार. तेवढेच मी लाईटली बनवले होते, पण खरंच सांगते ताटात अगदी उरले नाही. चटणी बनवायची गरजच भासली नाही, कारण जितकं मी तळण देत होते तितके ते संपून जात होते, त्यामुळे मी चटणी बनवायचं कॅन्सलच केलं. आणि तेवढं जास्त असं ढीगभर बनवून ठेवलं नव्हतं, प्रत्येकाला एक एक प्लेट येईल इतपतच मी बनवलं होतं. त्यामुळे मग मी राहू दे म्हटलं, चटणी बनवायचा निर्णय घेतला. त्याने असं सगळ्यांनी संपवून टाकलं. आणि खरंच सांगते खूप छान वडी क्रिस्पी झाले होते. सगळ्यांच्या तोंडून तुम्ही स्तुती ऐकलाच असाल, खरंच छान झाले होते. त्याच्यानंतर मस्त अशी राखी पौर्णिमेची तयारी चालू होती. माझा भाऊ तर संध्याकाळी येणार आहे, पण यांची राखी पौर्णिमा सेलिब्रेट होती आहे. बहीण भाऊ म्हणजे ना मला वाटतंय उंदीर मांजरासारखे असतात. एवढी भांडतात ना, एवढी भांडतात. मला पण माझ्या लहानपणीचे दिवस आठवतात. आम्ही पण तिघं भावंडं आहोत, 2 भाऊ आणि मी एकटी आहे. एवढी भांडायचो ना आम्ही, खरंच अक्षरशः एकमेकांना अगदी मारायचो, एकमेकींचे पाठलाग करून एकमेकांना मारायचो. असं वाटायचं की आम्ही कधीच बोलणार नाही एकमेकांशी. इतपत भांडलो ना आम्ही बोलायचोच नाही एकमेकांशी. पण आता कळतंय की आत्ता आम्ही एकमेकांच्या शिवाय राहू शकत नाही. आम्ही एकमेकांना खरंच खूप
खूप मिस करतो आणि तितकंच आमचं एकमेकांच्यावरती प्रेम पण आहे. आणि ह्या दोघांच्याकडे पाहिलं ना मला ते आठवतं की आम्ही किती भांडायचो. तसंच यांचं पण चालू असतं, काही नाही की आता पाटावरती बसलेत पण यांचं काय नाही काय चालू आहे, एकमेकांची चेष्टा करणं, एकमेकांची मस्ती करणं असं चालू असते. त्यामुळे सगळ्यांच्याच बाबतीत असं असतं की लहानपणी एकमेक भांडतो आणि नंतर मोठे झाल्यानंतर ज्यावेळेला बहिणी लग्न करून जातात ना त्यावेळेला भावांना खरंच बहिणीची आठवण येते आणि बहिणीला पण भावांची आठवण येते. तर तसाच हा प्रकार आहे. त्यामुळे यांची राखी पौर्णिमा तर छान आनंदात चाललेली आहे नोकझोक करत. तर आता आमची राखी पौर्णिमा तर संध्याकाळी सेलिब्रेट होणार आहे, कारण राहुल दुकानात गेलेला आहे आणि त्याला दुकानातून येऊ शकत नाही, तो संध्याकाळी येणार डायरेक्ट तो. आणि रोहित तर काय पुण्याला आहे, तो पण आलेला नाही आहे. त्यामुळे जी काही राखी पौर्णिमा आहे ती आता संध्याकाळीच होईल आमची. तोपर्यंत यांचीच एन्जॉय करूया. आता जानूने अर्णवला राखी बांधलेली आहे. आता जानूला अर्णवच्या पाया पड म्हणताना जानूला रिक्वेस्ट केल्यानंतर ती पाया पडली, पण आरू माझा इतका गुणी आहे ना, न सांगताना त्यांना तिच्या पाया पडला. आता वालय मात्र लय भारी दिसले, नजर तेवढी काढा. नक्की संध्याकाळी तू सुनाने काढली तर चालते की सुनाने ओके ओके, संध्याकाळी येऊन काढली जाईल. चालते. गेट एक नंबर झाले, गेट म्हणून लय भारी शो आलाय. हो का? सिटी लेवलचं घर वाटायलंय. हो हो, थँक्यू सो मच. आता जे तुम्ही पाहिलात ना त्या माझ्या चुलत सासूबाई आहेत आणि त्यांनी आज नवीन साडी घातली होती आणि खरंच खूप छान दिसत होते त्या, तेच त्यांना सांगत होते. इकडे तोपर्यंत जानूने यांनाही ओवाळून घेतलं. जानू ज्या वेळेला जन्माला आली त्याच्यानंतर जानूला ज्या वेळेला कळलं पहिलं वर्ष जानूचं, तेव्हापासून जानू पप्पांना राखी बांधते तिच्या. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी ती राखी बांधत होती त्यांना. आणि इथेही त्यांची चेष्टा मस्करी मजा मस्ती चालू होती बघा. तर मस्त असं सेलिब्रेशन चालू होतं, खूप छान वाटत होतं. तुमच्याही घरात सेलिब्रेशन चालूच असेल, सगळ्या बहिणींनी भावांना ओवाळलं असेल तर असो. पुन्हा एकदा तुम्हाला राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर असो व्हिडिओचा एंड आता इथंच करते. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.